बीड नगरपालिकेचे स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप करत शिवप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या वक्तव्याबद्दल माफी मागण्याचा अल्टिमेटम देऊनही माफी न मागितल्यानं आज शिवप्रेमींनी बीड नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला। या मोर्चा दरम्यान शेख निजाम यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला। या आंदोलनामागची नेमकी भूमिका काय, शिवप्रेमींच्या काय आहेत मागण्या आणि शेख निजाम यांची यावर काय प्रतिक्रिया आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी। पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे आज जे शिवप्रेमी आहे ते संतप्त झालेत आणि नगरपालिकेच्या सभापतीने वक्तव्य केले आहे। या ठिकाणी आपण या युवकांकडून जाणून घेऊया काय कशा पद्धतीने ते वक्तव्य होतं आणि काय वक्तव्य केलं होतं, काय सांगाल, कशासाठी हा निषेध करता येतो? हा सत्तेचा माज असलेला सभापती, त्याला पैशाचा माज आहे, त्याला त्याच्या गुत्तेदारीचा माज आहे। त्यांनी 3 वेळेस जमिनी पण लाटलेल्या आहेत, असे भरपूर त्याचे कारनामे आहेत। पण आमचं म्हणणं काही नाही, आम्ही शिवप्रेमी म्हणून इथं जमा झालेलो आहेत। ह्या 3 वेळेस सगळ्यात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, आमच्या भावना दुखावल्या। दुसऱ्या वेळेस क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्या भावना दुखावल्या। तिसरी वेळ अखंड महाराष्ट्राचा दैवत यांचा एकेरी उल्लेख केला आणि ज्यांची तो पाय चाटितो त्यांना तो साहेब साहेब म्हणून बोलतो आणि आपल्या अखंड महाराष्ट्राच्या दैवताला तो एकेरी उल्लेखाने बोलतो। ह्याला पैशाचा माज आहे, ह्याला कशी सत्याची मस्ती आलेली आहे। आमच्यासोबत साधुताई मेंबर आहेत, आम्ही बाळासाहेब सगळे मिळून शिवप्रेमी मिळून ह्याचा माज उतरण्यासाठी इथं जमा झालेले आहेत। काय मागणी आता मागणी आहे त्यांनी राजीनामा द्यावा त्याच्या पदाचा। त्यांनी राजीनामा दिला पाहिजे सगळ्यात प्रथम। म्हणजे विषय जे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या संस्कृतीखाली चालणारा हा महाराष्ट्र आहे। ही भावना आहे शिवप्रेमींची आणि त्या सभापतीचा पुतळ्याचा दहन करून हा निषेध केला आहे आणि त्याचा राजीनाम्याची देखील मागणी केली आहे।